तर हाय मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तुमचं. तर इथं माझं चालू होतं भरले वांग्याची भाजी करत आहे आज. तर त्यासाठीच थोडं खोबरं घेतलं हे भाजून बघा, थोडं भाजलं कच्चं, थोडं खोबरं भाजलं, इथं शेंगदाणे आणि काय म्हणतात त्याला, शेंगदाणे आणि तीळ. येतानी वांगे आज म्हणलं करावं. भरलं वांग भरपूर दिवस झालं केलं नाही, तर बघू ट्राय करून कसं होते ते. तुम्ही कशी बनवता हे मला नक्की सांगा कमेंट करून, कमेंटमध्ये. कोथिंबीर ना पुरली पाहिजे अशी कागदात पॅक करून ठेवून द्यायची, म्हणजे मग जाते 2-3 दिवस तर आरामशीर जाते. तर आता भाजीला लागते तशी काढते. धुवून ठेवली तर लगेच खराब होते. एवढी बस झाली, थोडी वाटणात आणि वाटतो. तर तुमच्यासोबत बोलता बोलता इथं माझे झाले लसूण सोलणं आणि भाजीसाठी लागणारं हे पण भाजून झालं आहे. कांदा खोबरं, शेंगदाणे, तीळ, थोडेसे कढीपत्ता असं त्यात भाजून घेतलं आहे ते. आणि त्यानंतर आपण त्याला मिक्सरला बारीक करून घेऊ. इथं किचन वट्टा क्लीन करून घेतला आणि नंतर भाकरी टाकून घेते. मला काही एवढं जमत नाही भाकरी, कारण की आमच्या विदर्भामध्ये भाकर नाही चपातीच जास्त खातात. तिकडं गहू जास्त पेरतात, तर मग चपातीवर जास्त नंबर राहते. भाकरी आई पण नाही करायची, माझी आजी करायची, ते पण ज्वारीच्या पूर्ण नाही, कधीतरीच करायची, कारण की कोणी खात नव्हतं. चपातीच खाते आमच्याकडे भरपूर, प्रत्येक घरी चपातीच राहते. इकडं बाजरीची भाकर राहते, आमच्याकडे नुसती चपाती. पण येते माझ्या बहिणीला घेऊन सगळ्यांनाच येते भाकरी बनवता, असं नाही काही येत नाही, फक्त मीच नाही शिकली, मला आवडत नाही. पण आता काय इकडे आली तर माझ्या नवऱ्याला आवडते भाकरी. ज्वारीचं पीठ नव्हतं, काल आणला आता म्हणून मी. आधी आपण नाही का खोबरं बारीक करून घेऊ. खोबरं कसं बारीक होत नाही मसाल्यामध्ये, बाकी होऊन जाते, खोबरं नाही होत. बघा, खोबरं बारीक करते, नंतर बाकी प्रोसेस करूया. तर माझं मिक्सर आहे ना इकडे ठेवलं आहे बघा. इथं आता खूप सारा पसारा आहे. आता तुम्ही म्हणाने कशी राहते, तरी एक छोटीशी रूम आहे ना, तेवढ्याच्यात आम्हाला मॅनेज करायचं आहे बघा. मिक्स अनुची सायकल, फ्रीज सगळं इथंच आता ठेवलं आहे. अनुची सायकल तिच्या मोठ्या पप्पाने घेतली होती. मी तुम्हाला दिसते की नाही, तरी बघा असं झालं बारीक. त्याच्यात बाकीचे आता त्यामध्ये ॲड करणार आहे हे बाकीचे मसाले, थोडे थोडे जे तुमच्या घरी असेल ते अवेलेबल, आणि शेंगदाणे, कढीपत्ता, थोडीशी तीळ हे पण त्यात ॲड करून डबल मिक्सरला फिरून घ्यायचं. ते शूट नाही झालं माझ्याच्याने, पण मी तुम्हाला आता ते वॉइस ओव्हर करून सांग. हे पूर्ण बारीक झालं पाहिजे, थोडं होत नाही. तू काय करते तिथे? ते मसाला उचलून ठेव. ते पप्पा आले, जा बाऊ कर पप्पाला. काय पप्पाला? पप्पाला फोन केला ना, पप्पा बस मध्ये आलो म्हणे. तू काय हुसकत आहे? ते मसाल्याचे पॅकेटच वरती ठेवून देते बघ. अरे तिखट लागा ना, तुला कसं होतं? काढी घेऊ का तुला? आण रे मोनाज, काढी आण, ऐकत नाही. आण. पप्पा आले, जा लवकर, जा ठेवून दे, लावून दे दरवाजा. तर मैत्रिणींनो, इथे कढई ठेवली होती, त्यात तेल ॲड केलं. आता थोडं तरी जास्त टाका, रोजच्यापैकी थोडंसं जास्त ॲड केलं तर चांगलं होणार जरा, कारण की ते भरले वांगेला थोडी जास्तच ग्रेव्ही असली ना तर छान वाटते खायला पण, भाकरी गिनसोबत चुरून. तरी ते तेल टाकून मोहरी टाकून घेतली होती, आणि बाकीचे नंतर प्रोसेस. काय झालं अण्णू?
मॅडमच्या अशा गिरक्या चालू राहत्या अंदामंदा. तिचे पप्पा यायच्या, इथं लसूण ॲड केलं होतं. त्यानंतर यात कांदा टाकायचा, तो छान असा ब्राऊन होईपर्यंत छान असं शिजून घ्यायचं. त्याला छान टेस्ट लागते त्याच्यावाले. कांदा होईपर्यंत इथं अनुचं पण माझ्या गप्पा चालू होत्या. अनु अंदामंदात येत होती, तिकडे कोणतरी बाहेर आलं होतं, त्याच्यासोबत मस्त इथं मसाले ॲड केले. माझ्याकडे काळा मसाला होता, जे ताईने दिला होता आमच्या, आणि धनिया पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर असं ॲड केलं. तुमच्याकडे तुम्हाला जे आवडेल मसाला ते ॲड करा. आणि जे मी वांगे भरून घेतले होते ते शूट नाही झालं मैत्रिणींनो, कारण की अनु घेऊन फिरत होती. खरंच त्यात मीठ ॲड करायचं, त्यामुळे ते राहिलं ते शूट करायचं कसं भरायचं ते. पण ते तुम्हाला सगळं, आपण लेडीजला म्हणलं की भरलं वांगं सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यांची पद्धत खूप वेगवेगळी राहते. तर माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी रेसिपी कशी केली ते पण मला नक्की सांगा. तर यात पाणी ॲड केलं, कोथिंबीर थोडी ॲड केली आणि मीठ. ते थोडं होऊ देते ग्रेव्ही, आणि नंतर त्यामध्ये वांगे ॲड करते जे भरून घेतले होते ते. तर कशी वाटली तुम्हाला माझी वांग्याची भाजी ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशी करतात ते पण मला शेअर करा बरं का. हे मला कोणी शिकवली नाही. माझी बहीणगीन मला स्वयंपाक बिलकुल करू नाही द्यायची. यात वांगे ॲड केले, जे भरून घेतले होते मी ते आपण. आणि नंतर थोडं याच्यात गरम पाणी ॲड करून टाकायचं. थंड पाणी वापरू नका, गरम पाणीच वापरा. गरम पाण्याने काय होते ना, त्यामध्ये नाही का हे होते, छान तर्री येते भाजीला. आणि ते आता करून घेते भाकरी मी कधीच बनवल्या नाही आधी. आमच्याकडे विदर्भात तुम्हाला आधी सांगितलंच मी, आमच्याकडे सगळ्यांकडे चपात्या राहते. तर इथं मी भाकर करून घेत होती. तर रोज नाही करत मी, कधीतरी करते. तर आज माझं मूड झालं करायचं. रोज म्हणजे मला अनुसोबत पण टाईम काढायला मिळते. आणि भाकरी तसं जास्त लागत नाही, पण मला जमत नाही, आमच्याकडे बनवत नाही, मी शिकली पण नाही, कधीच शिकायचा प्रयत्न नाही केला भाकरी. माझ्या मावशीगीन सगळे चपात्याच करायच्या दोन्ही टाईम. आमच्याकडे भाकरी कोणी खातच नव्हतं, तर मग कसं यायचं. चपात्या जमते मला, चपात्या आम्ही हॉस्टेलला पण करायचो, आम्ही रूम करून होतो त्यावेळेस पण करायचं. आणि तिकडे भाजी पण होत आहे बघा, किती छान अशी तर्री आली आहे भाजीला. तर असं झालं माझं आजचं रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मैत्रिणींनो. तुम्ही कशा आहात ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात, लाईक शेअर कमेंट करत चला. इथे भाकरी भाजून घेत होती मी, पाणी लावून घेतलं त्याला. 2 मिनिट मला ते ना थापायला, आता जमते असं थापण्यासाठी, पण नाही का मला भाजता येत नाही तेवढी. ते पण शिकून घ्यायचं आहे आता. ठीक आहे, 3-4 वर्ष झालं लग्नाला, तर काय झालं आता. पण नाही जमत तर काय, कधी ट्रायच केला नव्हतं मी. तर रोज 2-2 केला तर होऊन जाते. सगळ्यांना इथे सगळ्यांना जमते. या साईडने, पुण्या साईडने सगळे बाजरी खातात, आम्ही नाही खात. आम्ही फक्त ज्वारीची भाकर गव्हाची चपाती खात असतो. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला कशी जमली ते, कारण की मला भाकर खरंच जमत नाही. शिजली की मोनोज कधी कधी मला भाजू लागते, कारण की मोनोजला माझ्या जमते भाजायला, आणि मला नाही जमत, कारण की ते पाणी सुकते. लवकर हे झालं तर ते कडक नाही होत, आणि लेट झालं तर मग ते साईडचं ते काटा आहे ना, ती कडक होऊन जाते ना, ते तुटून पण जाते, मुडत चाललं जाते. मग त्यामुळे चपात्या रोज मी चपात्यावर हात बसलाय चपात्या टाकते. पण असो, आता शिकायचं आहे मला भाकर. तर ही कशी जमली ते मला नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते पण मला कमेंटमध्ये सांगा. बघूया आता दुसऱ्या अजून तुम्हाला रेसिपी शूट कर. इथं भाकर घेतली आहे भाजून, आणि इथं दुसरी पण करते. चला बघा व्हिडिओ. भांडे आहे घासाचे. मोनजने आमचा किचन वट्टा आवरला. इकडे चालू आहे जेवण. भाजी कशी झाली? हा, तुम्ही आधी काय म्हणत होते? भाजी घ्या ना, ते द्या ना मला ते घासाला. अनु, भूते बाबा आला तिकडून. हो इकडं पप्पाकडे सर. तर मैत्रिणींनो, असा होता आमचा ब्लॉग. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. 11:30 वाजले, अनुबाई झोपायचीच होती. मोनजने थोडं पुसून घेतलं, कारण की गरम खूप होत आहे वरची रूम असल्या कारणानं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.